छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतील 229 अतिक्रमणे हटवली। 215 दुकानांवर पालिकेचा बुलडोजर। दुकानांवरील कारवाईनंतर व्यावसायिक आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 तारखेला जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा। जोरदार बॅनरबाजी। इम्तियाज जलील जातीयवादी असल्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर। 19 बंधारे पाण्याखाली, तर रत्नागिरीतील जगबुडी नदीही इशारा पातळीवर। नाशिकमधल्या गंगापूर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी। नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील नानापेठमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांची पूजा। विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम। रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं अशफाक अन्सारी, मिजान अत्तर आणि जोहेब अत्तर तिघे बुडाले। इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार। इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार। एअर इंडियाच्या विमान उड्डाणांच्या बुकिंगमध्ये 35% घट। सुरक्षेच्या भीतीपोटी प्रवाशांनी एअर इंडियाकडे पाठ फिरवली। एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका। सोनं 500 रुपये, तर चांदी 1700 रुपयांनी स्वस्त। सोन्याचा दर 98,900 रुपये, तर चांदी 1,05,000 भारत ग्लोबल साऊथ